आपण आता थोड्याच दिवसात योगी आणि मथुरचा फेरा करणार आहे. राहुल भाईचा किसना, अजून रॉकी, अंजीर, भालचा. आपली माणसं कुठे गेली शर्यत जमवायला तर त्यांना नेटवर्क नसलं तर फोन लावायला. आणि लंपी एवढी झाली की डॉक्टरांनी सरळ हात वर केले की आम्हाला परत फोन करू नका कारण वासरू तुमचा वाचणार नाही. तर आता आपल्यासोबत सुंदर असा नंदी आहे. तर नमस्कार भाऊ. नमस्कार. आपलं नाव काय? माझं नाव रोहित जयराम वारंगे. आणि आपल्या नंदीबद्दल मला माहिती द्या ना. आपला नंदी हा पालेगावचा योगी डॉन आहे. हां, त्याने आमचं भरपूर नाव केलं आहे. आणि आपण पालेगाव ना ऐकल्यानंतर एक नाव उजेडात येतं, पालेगावचं बादल. आणि बादल आणि आपला योगी सुंदर असं नाव करतात, त्याबद्दल काय सांगाल? बादलचं कौतुक करू तेवढंच थोडंच आहे, योगीचं पण करू तेवढंच आहे. आणि आपल्या योगीने आतापर्यंत कुठं कुठं आपलं नाव केलेलं आहे? आपलं प्रत्येक अड्ड्यात गुलालात राहतो. आणि कोणाकोणासोबत जसं पळालेला आहे आतापर्यंत योगी आपला? राहुल भाईचा किसना, अजून रॉकी, अंजीर, भालचा, जपान वडवलीचा, हां, बलमा. नक्कीच चांगले चांगले आपल्याला फेरे करताना आपलं योगी दिसते. तर राहुलबाईचा किस्सा आहे, त्याच्याबद्दल तरी पण आता किती वेळा म्हणजे आपला योगी पळालेला आहे? 4 शर्ती लगातार केले आपण. आणि 4 पण गुलालात होता का? गुलालात. तर आपण बघतोय आपल्या किसना सोबत तर आपला योगी चांगली अशी साथ देतो. तर तुमचे असे मोठे फेऱ्यांमध्ये वगैरे पळायची काही इच्छा वगैरे आहे का? आपण आता थोड्याच दिवसात योगी आणि मथुरचा फेरा करणार आहे. काय याचं नियोजन वगैरे जमलेलं आहे का नियोजन करणार आहेत? नियोजन जमलेलं आहे. जमलेलं आहे का? नक्कीच आपल्या मथुर आणि योगी हा तुफानी फेरा आपल्याला बघायला भेटणार आहे का? काय बोलाल मथुर बद्दल, त्याच्या जिद्दीबद्दल? मथुर आता टॉपचाच आहे सध्या. टॉपचा आहे, कारण की लंपी आजारापासून रिकवर होऊन चांगलं असं नाव करतं आणि मोठे मोठे मैदान देखील गाजवते. आणि आपल्या योगीबद्दल सांगा ना, खरेदी कशी झालेली आपल्या दावणीला कधीपासून आहे? ही खरेदी आपण इथून केली, कर्जत मधून केली. 40,000 रुपये खरेदी केली. 40,000 रुपये केले आतापर्यंत. म्हणजे योगीने आपलं जसं नाव केलंय नक्कीच आपले पैसे फेडले असतील त्याने. काय अपेक्षा असणार आहेत आता योगीकडून? त्याच्याकडून अपेक्षा काहीच नाही राहिल्या. आपल्याला फक्त मोठं पैडे झालं ना तर आपण कोणाची पण गाडी मारायला तयार. नक्कीच आपण ज्यांना वरती आणलं तेच आपल्याला आता बैल देत नाही. म्हणजे नक्की हा विषय काय आहे? म्हणजे काय झालं होतं, तुम्ही एखाद्या वेळेला कोणाला पेरा वगैरे दिला? आम्ही दिला होता पैरा एकाला. हा, तर आता आम्ही मागितला त्याच्याकडून तर त्याने आम्हाला दिलाच नाही दिला का? आम्ही त्याची शर्यत खेळणार का? हा, आपला बिंजोडचा खेळ असाच आहे मित्रांनो. इथं विरुद्ध पण गाडी पळवावी लागते आणि कधी कधी पेऱ्यांमध्ये पण पळवावं लागते. पण नक्कीच यामध्ये काय वादार का काय नाही, असं शर्यती होतच राहतात. काय बोलाल आजच्या मैदानाबद्दल? आजचं मैदान खूप सुंदर झालं. सुंदर आहे. आणि शर्यत वगैरे झाली का? शर्यत झाली आपली. गुलाल झाला. कोण होता आज? कॅप्टन होता. कॅप्टन होता का? आजचा पेरा कसा जुळून आला कॅप्टन आणि योगीचा? आपला घरचाच बैल आहे तो. घरचाच साज आहे का? आणि मी बघतो तुमच्या कमरेला वेगळी अशी गोष्ट, वॉकी टॉकी ना? ती वॉकी टॉकी काय याचा नक्की काय कशासाठी तुम्ही उपयोग करता? आपली माणसं कुठे गेली शर्यत जमवायला तर त्यांना नेटवर्क नसलं तर फोन लावायला. म्हणजे असे किती वॉकी टॉकी आहेत? 4 आहेत आमचे. 4 आहेत का? म्हणजे सुट्टी मेकर वगैरे यांच्याजवळ तुम्ही दिलेले आहेत का सर्वांजवळ? सर्वांकडे एक एक. सर्वांकडे एकच आहे का? बघा ना मित्रांनो, कसा असा सुंदर अशी गोष्ट दादाने केली. कारण नेटवर्कचा नक्कीच इश्यू असते आपल्या मैदानात आल्यावर, तर त्यासाठी अशी पद्धतीने केलेलं आहे. चला, मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी. मामा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? भरत गजानन केने, नेवालीपाडा. आणि आपल्या नंदीचं नाव काय? आमच्या नंदीचं नाव कॅप्टन. वेगळाच असं नाव तुम्ही ठेवलं कॅप्टन, नक्की काय विषय? तो ज्या वेळेला आम्ही घेतलाय ना जुन्नरवरनं, अवी कालेकर तसेच संतोष गव्हाणे यांच्याकडून आम्ही खरेदी केली. त्यावेळेला त्यांनी छोटा बच्चा त्यांच्या म्हणजे घरात होताना तिथपासून त्यांनी नाव कॅप्टन ठेवला. आणि त्यामुळे आम्ही त्याचं नाव तसंच ठेवलं, चेंज नाही केलं. आणि कॅप्टन बोलल्याच्या नंतर त्याला लगेच समजतो का मलाच बोलवतात म्हणून असं. आणि सुंदर अशा रूपाचा आपला नंदी आहे, त्याबद्दल काय सांगाल? सुंदर म्हणजे अजून तो व्हाईट गोल्ड होता, परंतु काय झालं माहितीये का, ज्यावेळेला आम्ही खरेदी केली ना त्यावेळेला 2 दिवसा अगोदर त्यांनी दुसरा नंबर तिकडे फायनलला मारलेला. आणि लगेच आपण इकडे घेऊन आलो आपल्या दावणीला. आणि 3ऱ्या दिवसाला त्याला लगेच लंपी झाला. आणि लंपी एवढी झाली की डॉक्टरांनी सरळ हात वर केले की आम्हाला परत फोन करू नका कारण वासरू तुमचा वाचणार नाही. परंतु आम्ही दुसऱ्या डॉक्टरशी कॉन्टॅक्ट करून त्यांनी मला व्हॉट्सअपवर इंजेक्शन पाठवले. मी स्वतः हाताने त्याला इंजेक्शन मारले आणि लंपीतनं त्याला मी एकदम सक्षम असा उभा केला. आणि परत
लंपीतनं एवढं सक्षम उभा राहून जेव्हा 26 जानेवारीच्या अड्ड्यामध्ये आम्ही प्रथम नेला, आम्हाला पेरा होता पालेगावचा योगी डॉन, आणि त्याच्यासोबत आम्ही ज्यावेळेला गाडी खेळलो तिथपासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ 11 शर्यती लगातार त्यांनी गुलालात राहिले. म्हणजे आतापर्यंत त्याने तुमचा गुलाल म्हणजे पडू दिले नाही. आणि काय बोलाल त्याच्या जिद्दीबद्दल, कारण की लंपी आजारातून पूर्ण कव्हर होऊन तुमचं नाव करतंय, मालकासाठी तो पलतोय, त्याबद्दल? खरोखरच ज्यावेळेला लंपी झाले ना त्यावेळेला त्याचे कंडिशन जेव्हा बघत होतो ना आम्ही, त्यावेळेला असं वाटत होतं भगवंताकडे एकच प्रार्थना करतो की या नंदीला आहे ना सुखरूप फक्त बरा कर. तो पलेल की नाही पलेल त्याच्यावर आम्ही लक्ष नव्हतं केंद्रित केलं, परंतु आमच्यासाठी तो नंदी उभा राहिला ना ही आमच्यासाठी खूप प्रेरणादायक गोष्ट आहे. तुमच्या चॅनलला पण आमच्याकडून शुभेच्छा. SK ग्रुप नेवालीपाडा यांच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद दादा. थँक्यू.